पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 0181 24 22 45। 34 वर्षीय विवाहित रुपाली पाटील यांच्या सुरुवातीला कार अपघातात मृत्यू झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते। नाशिकच्या वाडीवाडी परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ कारच्या धडकेत रुपालीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते। मात्र विवाहबाह्य संबंधातून 43 वर्षीय प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला। 2 वर्षापासून दोघांचे प्रेम संबंध होते। रुपाली पाटील यांच्याशी वाद झाल्यानंतर प्रियकर दीपक शिवाजी सैंदाने वय वर्ष 43 राहणार अंबड याने पाठीमागून कारने धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी वाडीवाडी पोलीस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर प्रियकर दीपक सैंदाने याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली निलेश पाटील वय वर्ष 34 राहणार शिवनारायण अपार्टमेंट 1 दंतनगर अंबड नाशिक या सिडको परिसरात असलेल्या एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोकरी करत होत्या। कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत कारने वाडीवाडी परिसरात गेल्याचे त्यांनी सांगितले होते। दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवायला गेले। त्यापूर्वी कारमधून फिरत असतानाच दीपकने कारमध्ये मद्यपान केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर रुपालीने दीपक यांच्यात वाद झाला। या वादावादीतच रूपांतर झटापटीत झालं। त्यानंतर रुपाली रिसॉर्टच्या गेटकडे जात असतानाच दीपकने पाठीमागून वेगाने कारने येत त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे वाटत होते, परंतु परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तात्काळ ताब्यात घेतले असून कसून चौकशीत रुपाली यांनी आपले गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची कबुली दीपकने दिल्याचे पोलिसांनी सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।